Today we will cover transformation of energy. Transformation of energy की एनर्जी एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये कशी काय ट्रान्सफॉर्म होते तर ते आपल्याला बघायचं आहे. सो फर्स्ट कॅन यू टेल विच आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. की एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म्स कोणते आहेत. सो देयर आर मेनी फॉर्म्स ऑफ एनर्जी आउट ऑफ विच फर्स्ट वन इज मेकॅनिकल एनर्जी. मग मेकॅनिकल एनर्जी मध्ये कायनेटिक एनर्जी इज देअर, पोटेन्शियल एनर्जी, मग इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, हीट एनर्जी इज देअर, लाइट एनर्जी इज देअर, साउंड एनर्जी इज देअर, केमिकल एनर्जी, न्यूक्लियर एनर्जी, magnetic energy and many more. So these are the forms of the energy. की इलेक्ट्रिकल एनर्जी पाहिलेली आहे, साउंड एनर्जी पाहिलेली आहे, लाइट एनर्जी, केमिकल एनर्जी, हीट एनर्जी, ओके, मॅग्नेटिक एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, देन न्यूक्लियर एनर्जी आणि दोन तर मेकॅनिकल एनर्जी माहितच आहे, कायनेटिक एनर्जी अँड द पोटेन्शियल एनर्जी. ओके, तर मग त्याच कॅन यू टेल मधला दुसरा भाग which type of energy is used in each of the following processes. की ज्या काही खाली प्रोसेसेस दिलेल्या आहे की त्याच्यामधलं काय पाहायचं आहे. which type of energy is used in each of the following processes. a stretch piece of rubber. जर समजा आपण स्ट्रेच केलं रबरला म्हणजे पोझिशन इज देअर, स्पेसिफिक पोझिशन. ओके, तर सरळ देअर इज अ पोटेन्शियल एनर्जी. स्ट्रेच पीस ऑफ रबर. फास्ट मुव्हिंग कार मूव्ह होऊन राहिलेली आहे तर मग एनर्जी पजेस बाय व्हर्च्यू ऑफ its motion is called as kinetic energy. So there is a kinetic energy. The whistling of cooker due to the steam. आता कुकरची शिट्टी वाजून राहिलेली आहे. The whistling of the cooker due to the steam. पण स्टीम तर आलेली आहे पण तिथे कोणती एनर्जी आहे तर हीट एनर्जी इज देअर. हीट एनर्जीमुळे मग ती whistling of cooker is there. ओके, द क्रॅकर्स एक्सप्लोडेड इन दिवाळी. की दिवाळीच्या वेळेला फटाके फोडले जातात तर फटाक्यामध्ये बारूद असते. इट इज केमिकल. दॅट केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द लाइट एनर्जी, साउंड एनर्जी अँड हीट एनर्जी इज ऑल्सो देअर. सो बट विच एनर्जी इज देअर दॅट इज केमिकल एनर्जी. अ फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी. आता फॅन चालू आहे तशाच्या वरच्या इलेक्ट्रिसिटीच्या तर कोणती एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी इज देअर. आणि मग दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी इज ड्रायव्हिंग द फॅन. दॅट मीन्स मेकॅनिकल एनर्जी मध्ये त्याचं रूपांतर होऊन राहिलेलं आहे. इलेक्ट्रिक एनर्जी आहे आणि मशीन चालवून राहिलेली आहे फॅन. सो मेकॅनिकल एनर्जी मध्ये रूपांतर झालेलं आहे. ओके, then drawing out piece of iron from a garbage using a magnet. मग आता आपण पीस ऑफ आयरन काढत आहे कचऱ्यामधनं तर विथ द हेल्प ऑफ द मॅग्नेट. सो नो नीड टू से दॅट इज द मॅग्नेटिक एनर्जी. मॅग्नेटिक एनर्जी. ब्रेकिंग ऑफ अ ग्लास विंडो पॅन बिकॉज ऑफ लाऊड नॉइज. आता जे काही आहे विंडोचे काच फुटले कशामुळे तर लाऊड नॉइज मुळे. सो विच एनर्जी इज देअर दॅट इज साऊंड एनर्जी इज देअर. दॅट इज साऊंड एनर्जी इज देअर. तर अशा प्रकारचे हे उदाहरण आहे. एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन टाइप टू अनदर. मग एनर्जीचं रूपांतर एका याच्यामधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये होतच असते. आणि लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी आहे. एनर्जी कॅन बी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. म्हणजे एनर्जी निर्माण पण करता येत नाही आणि नष्ट पण करता येत नाही. तर मग काय होते इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू द अनदर. मग एका फॉर्म मधल्या एनर्जीचं रूपांतर दुसऱ्या फॉर्म मध्ये होत असते. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. तर इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू द अनदर फॉर्म. And thus the total amount of energy in the universe remains constant.
आणि याच्या पुढे मग काय होत आहे की जे काही आपलं युनिवर्स आहे त्याच्यामधली टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी ही कॉन्स्टंट राहत आहे. तर रिझन काय, ती निर्माण पण होत नाही, नष्ट पण होत नाही. तर मग काय होऊन राहिलेलं आहे, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये एनर्जी चाललेली आहे. आणि म्हणून जे काही आपलं युनिवर्स आहे त्याची टोटल एनर्जी दॅट रिमेन्स अ कॉन्स्टंट, म्हणजे एनर्जीचं रूपांतर एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये होते आणि ते आपल्याला बघायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल एक्सप्लोडिंग फायर क्रॅकर्स कन्वर्ट द केमिकल एनर्जी स्टोअर्ड इनटू देम. मग आता फायर क्रॅकर्स एक्सप्लोड झाला तर त्याच्यामध्ये कोणती एनर्जी होती, केमिकल एनर्जी होती. आणि मग या केमिकल एनर्जीचं रूपांतर कशा कशात झालं तर पहा, एनर्जी स्टोअर्ड इन देम इनटू द लाईट. आपल्याला लाईट दिसेल, ओके, साऊंड पण हर्ड केलं जाईल, अँड हीट एनर्जी इज देअर, हीट एनर्जी पण निर्माण होईल. तर एका केमिकल एनर्जीचं रूपांतर फायर क्रॅकर जेव्हा एक्सप्लोड होते तेव्हा लाईट एनर्जी मध्ये होते, साऊंड एनर्जी मध्ये होते आणि कशात तर हीट एनर्जी मध्ये सुद्धा होते. म्हणजे एका एनर्जीचं रूपांतर वेगवेगळ्या फॉर्म मध्ये सुद्धा होते किंवा एका एनर्जीचं रूपांतर दुसऱ्या फॉर्म मध्ये सुद्धा होते. तर 2.5 ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी फिगर. The observe the above diagram, that is figure 2.5, and discuss how transformation of energy takes place, giving example of each. तर तिथे एक्झाम्पल पण दिलेले आहे बघा. पहिले मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होत आहे, तर त्याचं उदाहरण आहे जनरेटर. तर जनरेटर पहिले काय होते तर डिझेल टाकून वगैरे वगैरे त्याला मग सुरू केले जाते. मग ती काय झाली, मशीन सुरू झाली, म्हणजे मेकॅनिकल एनर्जी इज देअर. मग त्या मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर लगेच त्या ऑफिसेस मधले लाईट वगैरे, फॅन, एसी, एव्हरीथिंग विल बी रन, अँड दॅट मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि मग वर फॅन इंजिन किंवा फॅनचं उदाहरण दिलेलं आहे. फॅन पहिले कधी लागेल तर आपण बटन दाबू, बटन दाबल्यावर त्यामध्ये कोणती एनर्जी असेल तर इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, आणि इलेक्ट्रिकल एनर्जी वाचणं मशीन सुरू झालेली आहे. सो इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द मेकॅनिकल एनर्जी. आणि एक्झाम्पल इंजिन आणि फॅन, ओके. मग इलेक्ट्रिकल एनर्जीचं हीटर एक्झाम्पल आहे, आणि मग त्याचं इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्शन आपण हीट एनर्जी मध्ये करतो इन द केस ऑफ हीटर. आणि थर्मोकपल मध्ये हीट एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये केल्या जाते, थर्मोकपल, ओके. मग इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर आपण साऊंड एनर्जी मध्ये सुद्धा करतो. तर कोणत्या तर लाऊडस्पीकर. इलेक्ट्रिकल एनर्जी लाऊडस्पीकरचं आपण सुरू केलं, बटन दाबलं, नंतर काय लागतं, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द साऊंड एनर्जी इन द केस ऑफ लाऊडस्पीकर किंवा मग बोलल्या, ओके. आणि मग साऊंड एनर्जी मायक्रोफोननी साऊंड एनर्जीचं रूपांतर आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये सुद्धा करतो. सो द मायक्रोफोन. देन इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जी मध्ये तर सेकंडरी सेल्स, कॅथोड एनोड वाल्या, म्हणजे तिथे इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर आपण केमिकल एनर्जी मध्ये सेकंडरी सेल मध्ये, आणि प्रायमरी सेल्स मध्ये केमिकल एनर्जीचं रूपांतर आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करतो. तर हे झाले इलेक्ट्रिकल एनर्जी आणि केमिकल एनर्जीचं. आणि मग इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर लाईट एनर्जी मध्ये, म्हणजे आपला लॅम्प, इलेक्ट्रिक लॅम्प, आणि लाईट एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये म्हणजे सोलर सेल्स किंवा फोटो इलेक्ट्रिक सेल्स. की लाईट एनर्जी घेतली आणि त्याचं कन्व्हर्शन आपण कशात केलं, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. स्टीम इंजिन मध्ये हीट एनर्जी, आणि मग हीट एनर्जी वाचणं मेकॅनिकल एनर्जी. तर असं ह्याचे जे काही एनर्जीचे फॉर्म्स आहेत एका फॉर्म्स मधून दुसऱ्या फॉर्म्स मध्ये कन्वर्ट होत असते, ट्रान्सफॉर्म होत असते, पण ती एनर्जी नष्ट होत नाही. सो दिस इज रिगार्डिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी.
Next time we will discuss law of conservation of